नमस्कार, स्वागत आहे तुमचे साक्षीज रेसिपीज मराठीमध्ये। आज आपण बनवणार आहोत झटपट, मसालेदार आणि एकदम स्ट्रीट स्टाईल अंड्याची भुर्जी। आजची ही रेसिपी खास करून बॅचलर्ससाठी आहे, कारण फक्त काही मिनिटात तयार होणारी ही रेसिपी खूप सोपी आहे। ही भुर्जी इतकी चविष्ट होते की तुम्ही पुन्हा पुन्हा बनवाल। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। अंड्याची भुर्जी बनविण्यासाठी इथे मी घेतला आहे एक बारीक चिरलेला कांदा, 3 ते 4 हिरवी मिरची, एक बारीक चिरलेला टोमॅटो, कोथिंबीर आणि अंडी। इथे मी 2 अंड्यांची भुर्जी बनवणार आहे। त्यासाठी सर्वात आधी इथे मी एका भांड्यात अंडी फोडून घेत आहे, कारण जे लोक नवीन असतात त्यांना अंडी फोडताना थोडा प्रॉब्लेम येतो। त्यामुळे डायरेक्ट अंडी न फोडता आधी एका भांड्यात फोडून घ्यायची। इथे मी दोन्ही अंडी फोडून घेतली आहे। आता अंड्यांना आपल्याला चमच्याच्या सहाय्याने अशा प्रकारे थोडेसे फेटून घ्यायचे आहे। इथे मी अंडी मस्त फेटून घेतली आहे। आता आपण भुर्जी बनवूया। त्यासाठी इथे मी एक कढई घेतली आहे। कढई गरम झाली आहे। आता यात मी घालत आहे तेल। यात मी 1 चमचा तेल घातले आहे। तेल गरम झाले आहे। आता यात मी घालत आहे कांदा। कांद्याला आपल्याला छान हलका सोनेरी होईपर्यंत परतून घ्यायचे आहे। इथे तुम्ही बघू शकता कांदा हलका सोनेरी झाला आहे। आता यात मी घालत आहे मिरची। मिरचीला देखील आपल्याला 1 मिनिटे छान परतून घ्यायचे आहे। मिरची देखील इथे मी व्यवस्थित परतून घेतली आहे। आता यात मी घालत आहे टोमॅटो। टोमॅटोला देखील आपल्याला तो छान मऊ होईपर्यंत 1 मिनिटे परतून घ्यायचे आहे। इथे तुम्ही बघू शकता टोमॅटो मस्त मऊ झाला आहे। आता यात मी घालत आहे फेटून घेतलेली अंडी। गॅसला आपल्याला मध्यमच ठेवायची आहे। याला आपल्याला सतत हलवत राहायचे आहे। आता यात मी घालत आहे चवीपुरते मीठ आणि अर्धा चमचा हळद व पुन्हा एकदा याला आपल्याला सतत हलवत छान एकजीव करायची आहे, जेणेकरून अंडी आणि मसाला नीट मिक्स होईल। याला आपल्याला मस्त भुर्जी होईपर्यंत हलवायचे आहे। आणि तुम्ही बघू शकता हळूहळू भुर्जी मोकळी होऊ लागली आहे। आता यावर मी घालत आहे कोथिंबीर व पुन्हा एकदा याला आपण थोडंसं मिक्स करूया। आणि इथे आपली गरमागरम अंडा भुर्जी तयार आहे। तुम्ही बघू शकता किती मस्त दिसत आहे। तशीच तिची चव देखील खूप भन्नाट लागते। ही भुर्जी तुम्ही पाव, पोळी किंवा ब्रेड सोबत सर्व करू शकता। यामुळे तिची चव अफलातून लागते। तुम्ही देखील ही रेसिपी नक्की ट्राय करा। आणि जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, तसेच कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला रेसिपी कशी वाटली। आणि अशाच नवनवीन चविष्ट रेसिपींसाठी साक्षीज रेसिपीज मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि चविष्ट रेसिपीसोबत। तोपर्यंत धन्यवाद।